वृक्ष संवर्धन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम माता सरस्वती ज्ञानेश्वर माऊलीला मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शांतीनगर भागातील बंड सर, डॉक्टर गुटले सर, ॲडव्होकेट कांचनवाजी, सुरजजी पडोळे, धोटे सर आणि शांतीनगर पोलीस स्टेशनचे कुणाल सर, उपस्थित आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका, सगळा विभाग प्रमुख पारखी मॅडम, बेडे मॅडम, कनेर सर, बुराडे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मान्यवरांनी तुम्हाला पर्यावरणाविषयी माहिती दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडे लावा, झाडे जगवा हा फक्त आपण संदेश देतो आहे, याची अंमलबजावणी आपल्यापासून करायची आहे। काळ झपाट्यानं बदलून राहिलेला आहे। या विज्ञान युगामध्ये आपण ज्या प्रमाणात वृक्ष लावून राहिलेलो आहोत तितक्याच मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुद्धा होऊन राहिलेली आहे। झाड लावणं जितकं सोपं आहे त्याचं संगोपन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या संदेश आपल्याला शाळेच्या माध्यमातून, या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये द्यायचं आहे, जेणेकरून नवीन झाडं लागले पाहिजे, जुने झाडाचं संवर्धन झालं पाहिजे आणि जे प्रदूषण होऊन राहिलेलं आहे प्लास्टिकचं ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आपण म्हणतो आहे जुनं ते सोनं, तेच या कलियुगामध्ये होऊन राहिलेलं आहे। अगोदरच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी आणि हे सगळे मान्यवर बसलेले त्यांच्या घरी सुद्धा कपड्याची पिशवी वापरत होतो। कालांतराने ती पिशवी मार्केटला घेऊन जाताना आपल्याला कमीपणा वाटत होती, म्हणून आपण त्याच दुकानातून प्लॅस्टिकची बॅग घेत होतो आणि प्लॅस्टिकची बॅग घेतल्यानंतर घरी येताना ती फाटली, त्यातलं सामान खाली पडल्यानंतर ते उचलताना सुद्धा आपल्याला आनंद येत होता, पण आपण कापडी पिशवी घेऊन जात नव्हतो। आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर होऊन राहिलेला आहे। हे प्लॅस्टिक जमिनीत पडल्यानंतर हे कुजत नाही, हे खराब होत नाही, तर या सुपीक जमिनीचा नाश करतोय। कुठेतरी आपला एरिया, आपलं गाव, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश हा प्लॅस्टिक मुक्त झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपण झाडे लावा, झाडे जगवा आणि वृक्ष संवर्धन झाले पाहिजे, ही काळाची गरज आहे। या दृष्टिकोनातून आपण एक शैक्षणिक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांच्या मार्फत, आपल्या शाळेच्या मार्फत आपण एक समाजाला मेसेज द्यायचा आहे की झाडे लावा, झाडे जगवा आणि वृक्षाचं संवर्धन करा। विद्यार्थी मित्रांनो, एकच आपल्याला निश्चय करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायचा आणि प्लॅस्टिकचा वापर कमी केल्यामुळे आपल्या पृथ्वीचं संरक्षण झाल्याशिवाय राहणार नाही, हा संदेश देतो आणि थांबतो। धन्यवाद। सगळ्यांना या पर्यावरणाच्या शुभेच्छा देतो। त्याबद्दल मी आयोजकाचे सदस्य ऋणी राहील। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या शाळेचे प्राचार्य माननीय बिबटे सर, शेखर धोटे सर, बंड सर, सुरेश पडोळे सर, प्रकाश कांचनवार सर, इन्स्पेक्टर दिगंबर सर, शिवाजीच्या भूमिकेत असलेला इथला विद्यार्थी, भारत मातेच्या भूमिकेत असलेले इथे विद्यार्थी, पत्रकारिता व्यवसाय करणारा इतर माने मॅडम, समस्त शिक्षक वृंद, मित्रांनो, आज आपल्याला इथे पर्यावरण दिवस आणि पर्यावरणावर जागरूकता निर्माण करण्यासाठी जर कोणी भाग पाडलं असेल तर ते आपणच। मित्रांनो, देवानं आपल्याला जन्माला घातलं ते निसर्गाच्या रूपात आणि हा निसर्ग म्हणजेच आपल्या अवतीभोवती असलेलं वातावरण, आपण याला पर्यावरण म्हणतो। पर्यावरणामध्ये जर विचार करायचा झालं तर आपण याला दोन टप्प्यामध्ये विचार करू शकतो। एक देवानं म्हणजे निसर्गानं दिलेलं पर्यावरण आणि दुसरं म्हणजे आपण स्वतः तयार केलेलं पर्यावरण। मग आपल्याला जे दिलं आहे ते व्यवस्थित कसं टिकवायचं
त्याची आपल्याला गरज का भागते याची अनुभूती जेव्हा आपल्याला मोठे महामारीचे आजार जेव्हा निर्माण होतात तेव्हा याची प्रचिती आपल्याला बघायला मिळते. ज्या आपल्या अवतीभोवती जो आपला देह आहे, इथे माऊली ज्ञानेश्वर माऊलींची माहिती का आपल्याला? नाही मी सांगतो तुम्हाला. 1730 मध्ये राजस्थान जोधपूर जवळ खेजियाळ म्हणून गाव आहे. त्या गावात विष्णोई समाज राहतो आणि ते समाज विष्णोई समाज जो आहे तो झाड आणि प्राणी यांची रक्षा करतो. तर तिथे एक राजा होता, त्याला त्या आपल्या राजमहाल बांधायचा होता, तर त्यांनी ते लाकडं मागितले. तिथे झाडं तोडण्याकरिता सैनिक पाठवले. सैनिक जेव्हा पाठवले तर एक अमृता देवी म्हणून महिला आहे, ती गेली आणि झाड तोडायचं नाही म्हणून ती ते झाडाला चिपकली. त्याला चिपकू आंदोलन म्हणतं. तर सैनिकांनी काय केलं, तिला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ती वेगळी झाली नाही तर तिला मारून टाकलं. तिला सांगितलं की तुझा आम्ही शीर अलग करू झाडापासून. तर तिने हे म्हटलं की एक झाड बचाने के लिए, एक झाड बचाने के लिए अगर मेरा शीर भी कट जाए तो मुझे मंजूर आहे. तिचं जेव्हा तिला मारण्यात आलं तर तिच्या 2 मुली आणि तिचे हसबंड, तिचे पती गेले. त्यांनी झाडाला पकडलं, त्यांनाही मारलं. तेव्हा गावातील लोक पूर्ण झाडाला पकडलं. तर किती लोकांना मारण्यात आलं? 363 लोकांना. झाड वाचवण्याकरिता 363 लोकांनी बलिदान दिलं. आणि आपण आपल्या घराच्या आजूबाजू झाड असंच कापून टाकतो. कापतो की नाही कापत? नाही कापत ना तुम्ही? फुलं तोडता झाडायचे? तोडता सगळे, पण फांद्या तोडता का? तुटून जाताना माझी सर्वांना विनंती आहे की झाड हा एक चांगला उपक्रम, लहानपणीच जर मुलांना असा उपक्रम सांगितला तर ते निरंतर लक्षात राहते. सरांचं आणि पूर्ण शाळेचं मी अभिनंदन करतो